नमस्कार शेतकरी मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर 2024 आणि त्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात अतिवृष्टी झाली होती, पूर आला होता आणि यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना आता मदत निधी जाहीर झालेला आहे आणि त्यासंबंधीचा GR सुद्धा निघालेला आहे आणि त्याच GR बद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर 2024 आणि मुख्यतः म्हणजे सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत असा हा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित झालेला आहे। तर मित्रांनो, आता हे प्रस्तावना आहे, त्यामुळे आपण प्रस्तावना काय वाचणार नाही, पण नेमका निर्णय काय आहे तोच बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्याला ही मदत जाहीर झालेली आहे ते सुद्धा आणि किती मदत जाहीर झालेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबरमध्ये 2024च्या मुख्यतः सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 733,45,84,84,000 फक्त एवढा निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तेच आपण बघणार आहोत, कारण जास्त वेळ घेणार नाहीत। आपण नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळालेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो, त्यामध्ये आता विभागानुसार आहे। कोकण विभागामधील ठाणे जिल्ह्यासाठी 109 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 3.2 लक्ष एवढी मदत जाहीर झालेली आहे। त्यानंतर आहे पालघर जिल्हा, 2730 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 967.1 लक्ष एवढा निधी जाहीर झालेला आहे। त्यानंतर रायगड जिल्हा, 113 शेतकरी बाधित आहेत, 3.25 लक्ष एवढा निधी यांना मिळालेला आहे। त्यानंतर आहे रत्नागिरी जिल्हा, 61 शेतकरी बाधित आहेत, 1.21 लक्ष एवढा निधी त्यांना जाहीर झालेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 196 शेतकरी बाधित आहेत, 5.2 लक्ष एवढा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जाहीर झालेला आहे। आता त्यानंतर मित्रांनो, अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यासाठी 1065 शेतकरी हे बाधित आहेत, 89.17 लक्ष एवढा निधी अमरावती जिल्ह्यासाठी जाहीर झालेला आहे। त्यानंतर आहे अकोला जिल्हा, 14,706 शेतकरी बाधित आहेत, तर यामध्ये 2273.86 लक्ष एवढा निधी या जिल्ह्यासाठी वितरित होणार आहे। त्यानंतर आहे यवतमाळ जिल्हा, 925 शेतकरी बाधित आहेत, 48.03 लक्ष एवढा निधी या जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे। त्यानंतर आहे बुलढाणा जिल्ह्यातील 2,37,296 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 3035.6 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर आहे वाशिम जिल्ह्यामधील 4 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 0.47 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुणे विभागामधील सातारा जिल्ह्यासाठी 932 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 68.51 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर आहे सांगली जिल्ह्यामधील 8,199 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 805.65 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील 7,951 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 260.16 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। आता त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामधील 16 शेतकरी बाधित आहेत, त्यांना 1.01 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर आहे धुळे जिल्हा, 1,541 शेतकरी बाधित आहेत, त्यांना 93.73 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्हा, 316 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 36.26 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर आहे जळगाव जिल्हा, 15,440 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 1400.43 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर आहे अहमदनगर जिल्हा,
तर यामध्ये 1224 शेतकरी बाधित आहेत. या शेतकऱ्यांना 70.94 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा 1,82,374 शेतकरी बाधित आहेत. 19,307.8 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर आहे धुळे जिल्हा, 9,727 शेतकरी बाधित आहेत. या शेतकऱ्यांना 919.36 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो नंदुरबार जिल्हा, 341 शेतकरी बाधित आहेत. या शेतकऱ्यांना 23.45 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो जळगाव जिल्हा, जळगाव जिल्ह्यामधील 1,38,238 शेतकऱ्यांना 14,489.9 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी 327 शेतकरी बाधित आहेत. 23.32 लक्ष एवढा निधी यांना वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो वर्धा जिल्ह्यासाठी 12,970 शेतकरी बाधित आहेत. या शेतकऱ्यांना 1,176.01 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी 123 शेतकरी बाधित आहेत. 17.99 लक्ष एवढा निधी या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. परत नागपूर जिल्ह्यासाठी 3,933 शेतकरी बाधित आहेत. या शेतकऱ्यांना 984.46 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. नंतर गडचिरोली जिल्ह्यासाठी 2,685 शेतकरी बाधित आहेत. या शेतकऱ्यांना 239.79 एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. असा हा शासनाने निधी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी दिलेला आहे. मित्रांनो, आपल्याला जर पुन्हा हा शासन निर्णय आणि आपल्याला मिळालेला निधी सविस्तर बघायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये या GRची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर आपण डाउनलोड करू शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा जाऊन हा शासन निर्णय आपण सविस्तरपणे वाचू शकता. आता मित्रांनो, तुम्हाला या अगोदरसुद्धा मदत मिळालेली आहे का किंवा नाही हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. आणि ही मदत जर तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्याला आता यासाठी एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे आणि तो विशिष्ट क्रमांक आपल्याला तलाठ्याकडून मिळवावा लागणार आहे. आणि तो मिळवल्याच्या नंतर आपल्याला महाई सेवा केंद्रावर किंवा एखाद्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपल्याला या संबंधीची EKYC करावी लागेल. आणि EKYC केल्याच्या नंतरच ही रक्कम आपल्या खात्यामध्ये येणार आहे. कारण यासाठी EKYC करणं बंधनकारक आहे. EKYC केल्याशिवाय ही रक्कम आपल्या खात्यात येणार नाही. असा हा सविस्तर शासन निर्णय होता. मित्रांनो, आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.